सो हे एव्हरीवन वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरमध्ये महत्त्वाच्या शासकीय योजना बघणार आहोत, ज्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतील. कारण तुम्ही जर पाठीमागटले काही वर्षांचे पेपर्स बघितले, तर दरवर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या शासकीय योजना आहेत, त्या गव्हर्नमेंट स्कीमवरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि आपण अशा स्कीम बघणार आहोत, ज्या आता रिसेंटली सुरू झाल्या आणि याच्या अगोदरच्या ज्या जुन्या स्कीम आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत, ज्या की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतील. म्हणजे परीक्षाभिमुख ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या स्कीम्स आपण इथं कव्हर करणार आहोत आणि याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जाणार नाही. सो त्याच्यामुळं हे जे शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना व्यवस्थित करा, त्याच्या नोट्स व्यवस्थित तुम्ही काढू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण हे एकच लेक्चर घेणार नाही, तर शासकीय योजनांचे आपण 2-3 लेक्चर्स घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण नवीन शासकीय योजना आणि जुन्या शासकीय योजना त्या पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. ओके, सो मग आपण काय करू, डायरेक्टली आपण स्टार्ट करू. तर लक्षात घ्या, हे सुरू करण्याच्या अगोदर राईट ज्यांनी कोणी या लेक्चर म्हणजे ज्यांनी कोणी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रीण देखील पर्यंत हे लेक्चर काय करा, शेअर करा. आणि तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करतो. 94 039 33 345 हा माझा नंबर आहे. आपल्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी याच्यावरती मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो आणि तिथं मी तुम्हाला नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करत असतो. किंवा तुम्हाला कोणताही कोर्स 2027च्या दृष्टिकोनातून जॉईन करायचा असेल तरी या नंबरवरती तुम्ही फक्त एक मेसेज करा, तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळून जातील. तर आपण सुरू करू, ते म्हणजे महत्त्वाचं राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल पाम. कारण बघा, आता नुकतंच 2 मिशन सुरू करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल पामसाठी आणि एक राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल बियांसाठी. तर याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. ओके, मी हे टिकर काढून टाकतो म्हणजे तुम्हाला अडचण नाही होणार. तर बघा, अगोदर आपण पहिलं बघू, ते म्हणजे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल पाम. हे नेमकं काय होतं आणि आत्ता जे नवीन सुरू करण्यात आलेलं आहे 2024-25 ते 2030-31 या 7 वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल बिया नेमकं काय आहे. तर आता याच्यामध्ये पहिलं बघू, ते म्हणजे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल पाम, राईट, ऑइल पाम. तर बघा, ऍक्च्युली हे मिशन का सुरू करण्यात आलेलं आहे, कारण सध्याच्या घडीला आपण जे खाद्यतेल आपल्याला जे लागतं त्याच्यापैकी जवळपास 53% खाद्यतेल हे आपण आयात करतो. राईट, आयात करतो, कारण आयातीवरती आपण जास्त अवलंबून आहोत खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये. मग ही आयात आपल्याला कमी करायची आणि खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये किंवा तेल पामच्या बाबतीमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे जे खाद्यतेल राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल पाम जे आहे ते ऑगस्ट 2021 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं लॉन्च केलेलं आहे आणि ह्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे, तर 1 नोव्हेंबर 2021 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. याचं उद्दिष्ट काय आहे, तर देशांतर्गत खाद्यतेल उत्पादन वाढवणे, विशेषतः तेल पाम पिकावरती भर देऊन आत्मनिर्भरता साध्य करणे, हे उद्दिष्ट आपल्याला 2025-26 पर्यंत साध्य करण्याचा प्रयत्न आहे. परंतु आता हे आणखी त्यांनी पुढे ढकललेलं आहे, कारण याच्यासाठी म्हणजे हेच तुम्ही उद्दिष्ट लक्षात ठेवा की 2025-26 पर्यंत भारताला तेल पाम किंवा खाद्यतेल उत्पादनाच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर बनवणं. तर हे होतं थोडक्यात, फक्त मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल पाम काय होतं. तर आता राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल बिया नेमकं काय आहे. तेल बिया, आता खाद्यतेल मिशन आपल्याला जर म्हणजे जे पाम तेल आहे किंवा तेल पाम म्हणजे खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आपल्याला जर स्वयंपूर्ण बनायचं असेल तर त्याच्यासाठी तेल बियांचं जे उत्पादन आहे ते उत्पादन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी मग हे ऑइल सीड्स मिशन काय केलेलं आहे, इंडियन गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे. याचा जो कालावधी आहे तो कालावधी 2024-25 ते 2030-31 या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये हे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेल बिया राबवण्यात येणार आहे. याचा उद्देश काय, तर मिशनचा उद्देश आहे किंवा 7 वर्षात तेलबिया उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवणं. या मिशनद्वारे काय करायचंय, तर प्राथमिक तेलबिया उत्पादन 39 दशलक्ष टनावरून 2022-23 च्या वाढून ते 2030-31 पर्यंत 69.7 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा याचं लक्ष आहे. आणि हे मिशन आता नुकतंच 2024-25 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर याचं आता म्हणजे आता हे कसं साध्य करायचं आहे, तर जे तेल पाम जे आहे
ऑइल पाम मिशन जे आहे आता जे आपण बघितलं ऑइल पाम मिशन, या मिशन सोबत मिळून 2030-31 पर्यंत देशांतर्गत खाद्यतेल उत्पादन 25.45 दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे अंदाजित देशांतर्गत गरजेपैकी जवळपास 72% गरजा पूर्ण होणार आहेत. म्हणजे सध्याच्या घडीला आपण 53% आयात करतोय, राईट? ते पुन्हा काय होईल, हळूहळू कमी होईल आणि आपण सध्या म्हणजे जे देशांतर्गत उत्पादन आहे, त्या देशांतर्गत उत्पादनाने 72% गरज आपली पूर्ण होईल. सो असे हे 2 मिशन तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता तिसरी स्कीम बघू आपण, ती म्हणजे महत्त्वाची राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान 2025-26. कारण नुकतंच 2025-26चा जो अर्थसंकल्प आहे, त्याच्यामध्ये नॅशनल न्यूक्लिअर एनर्जी मिशन सुरू करण्यात आलेलं आहे, राईट? आणि याच्यामध्ये 2025-26चं जे युनियन बजेट आहे पाठीमागटलं, त्याच्यामध्ये 20,000 कोटींची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. तर याचं मेन उद्दिष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर सध्याची जी अणुऊर्जा कॅपॅसिटी आहे ती किती आहे, तर 8,780 मेगावॅट आहे, म्हणजे 8.78 गिगावॅट एवढी आहे. आणि ही न्यूक्लिअर कॅपॅसिटी जी आहे ती 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे, राईट? तर 2047 पर्यंत ही न्यूक्लिअर पॉवर कॅपॅसिटी 100 गिगावॅट करणे, म्हणजेच काय, तर 1,00,000 मेगावॅट करणे, 1,00,000 मेगावॅट एवढी करायची आहे. आणि हे कसं शक्य आहे, तर त्याच्यासाठी नुकतंच आता 2025 मध्ये तुम्हाला माहिती आहे की शांती विधेयक आणलेलं आहे. आणि या शांती विधेयकाद्वारे जे न्यूक्लिअर पॉवर सेक्टर आहे, त्या न्यूक्लिअर पॉवर सेक्टरचं गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, खाजगीकरण केलेलं आहे. परंतु खाजगीकरण कसं केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये फक्त जे भारतीय खाजगी क्षेत्र आहे, त्या भारतीय खाजगी क्षेत्रालाच फक्त न्यूक्लिअर पॉवर सेक्टर ओपन करण्यात आलेलं आहे. परकीय खाजगी क्षेत्राला ओपन करण्यात आलेलं नाहीये. आता नॅशनल न्यूक्लिअर एनर्जी मिशन अंतर्गत आणखी महत्वाचं काय उद्दिष्ट आहे, तर 2033 पर्यंत एकूण 5 इंडिजिनियसली डेव्हलप केलेले एस एम आर जे आहेत, म्हणजे स्मॉल मॉड्यूल रिॲक्टर जे आहेत ते डेव्हलप करायचे आणि ते 2033 पर्यंत आपल्याला ते ऑपरेशनल करायचे आहेत. सो हे 2 महत्वाचे काय करा, उद्दिष्ट जे आहेत या राष्ट्रीय अणुऊर्जा अभियानांतर्गत ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती एखादा तरी क्वेश्चन येईल. नंतर राष्ट्रीय पशुधन मिशन, बघा याच्यावरती पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण नुकतंच आता जे डेअरी सेक्टर आहे, त्या डेअरी सेक्टरचं डिजिटायझेशन काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे. आणि याच्याबद्दलच्या फॅक्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या की पूर्व परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान जे आहे ते ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, राईट? याचं ब्लू प्रिंटचं जे अनावरण आहे ते 7 ऑक्टोबर 2021 मध्ये अनंत गुजरातमधून ते करण्यात आलेलं आहे. याचं उद्दिष्ट काय हे एवढं फक्त लक्षात ठेवा, पशुधन क्षेत्रासाठी शेतकरी केंद्रित तंत्रज्ञान सक्षम परिसंस्था तयार करणे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आणि रोग नियंत्रणासाठी पशुधनासाठी डिजिटल डेटाबेस तयार करणे, याच्यासाठी राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर आता याच्या अंतर्गत काय करायचं आपल्याला, तर आपलं जे डेअरी सेक्टर आहे त्याचं डिजिटायझेशन करायचं आहे. कारण काय याचं, याचं कारण असं आहे की भारत हा सध्या दूध उत्पादनात जगात अग्रणी देश आहे. म्हणजे एक नंबरला सध्या भारत देश आहे. कारण एकूण जागतिक उत्पादनाच्या 25% दूध उत्पादन फक्त भारतामध्ये होतं. सो हे लक्षात ठेवा. आणि डिजिटायझेशन हे दुसऱ्या श्वेतक्रांतीचा भाग मानलं जाते. कशासाठी आपल्याला करायचे डिजिटायझेशन, तर उत्पादन वाढवणं. कारण काय माहितीये का, सध्या भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्राचं जर तुम्ही महत्व बघितलं, तर दुग्ध व्यवसायामध्ये 8 कोटींपेक्षा जास्त ग्रामीण कुटुंब गुंतलेले आहेत आणि त्यांना दुग्ध व्यवसाय जो आहे तो डायरेक्टली त्यांना काय करतो, उत्पन्न मिळवून देतो. नंतर पोषण सुरक्षा, आर्थिक योगदान, याच्यामध्ये दुग्ध क्षेत्राचं आर्थिक योगदान खूप मोठं आहे. महिला सक्षमीकरण आणि समावेशक वाढ करण्यासाठी आपण काय करतोय, या डेअरी सेक्टरचं डिजिटायझेशन करतोय. सो त्याच्यासाठीच मग हे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान 2021 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे पशु आधार पण सुरू करण्यात आलेला आहे. आता काय करणार आहेत माहितीये का, की जवळपास सध्याच्या घडीला 69 कोटी गुरांना यांनी पशुधन आधार दिलेला आहे. हा 12 अंकी, जसं आपल्याला आधार कार्ड मिळतं त्या पद्धतीनेच आधार दिलेलं आहे. किती, 12 अंकी आधार आहे, ज्याच्यामुळं काय करणार, मागोवा घेणं सुलभ होणार आहे. नंतर ऑटोमॅटिक मिल्क कनेक्शन सिस्टम पण सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना पण केलेली आहे. आणि भौगोलिक माहिती प्रणाली त्याचं ऑप्टिमायझेशन सुद्धा केलेलं आहे, ज्याच्यामुळे इंधन खर्च कमी करून दूध खरेदी कार्यक्षमता वाढवण्यासाठी. तर एवढंच फक्त लक्षात ठेवा की राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान कधी सुरू करण्यात आलं आणि त्याचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे. चला आता आपण पुढची योजना बघू. तर आता पुढची बघायची ती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. याच्यावरती क्वेश्चन रिपीट होऊ शकतो.
बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, कारण काय सध्या आपल्याकडे एल-पी-जी क्रायसिस खूप चालू आहेत. सो त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आता याचे 2 पार्ट सुरू करण्यात आले आहेत. म्हणजे एक पहिला तर संपलेला आहे. याच्या आता उज्ज्वला 2.0 पण त्यांनी लॉन्च केलेला आहे ऑगस्ट 2021 मध्ये. तर याचं मेन उद्दिष्ट काय ते आपल्याला बघायचे आहेत. तर 1 मे 2016 मध्ये गरीब कुटुंबांना एल-पी-जी म्हणजे द्रवीभूत पेट्रोलियम वायू, एल-पी-जी लिक्विफाईड गॅस आहे, तो एल-पी-जी कनेक्शन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय? तर महिला सक्षमीकरण करणे, त्यांच्या आरोग्याचं संरक्षण करणे, राइट. अस्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनामुळे भारतातील मृत्यूंची जी संख्या आहे, मग त्याच्यामध्ये माता मृत्यू दर, म्हणजे महिलांचा मृत्यूदर कमी करणे आणि या घरातील वायू प्रदूषणामुळे होणारे जे लहान मुलांमध्ये होणारे जे तीव्र श्वसनाचे आजार आहेत ते कमी करणे आणि त्याच्यातून मग बाल मृत्यूदर कमी करणे, याच्यावरती हे याचं लक्ष आहे आणि याची ही उद्दिष्ट आहेत. तर याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? तर जे दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहेत, बीपीएल, तर त्यांना कुटुंबांना प्रत्येक एल-पी-जी कनेक्शनसाठी 1600 इतकी म्हणजे ₹1600 इतकी आर्थिक मदत दिली जाते. आणि आता त्यांनी काय केलेलं आहे, एवढंच नाही तर आता त्यांनी 2021 मध्ये उज्ज्वला 2.0 त्याचा पुढचा भाग सुरू करण्यात आलेला आहे. राइट. ह्या उज्ज्वला योजनाचा आणि ह्या उज्ज्वला 2.0 अंतर्गत किंवा 2.0 अंतर्गत लाभार्थ्यांना पहिला सिलेंडर रिफिल आणि एक चूल जी आहे, हॉट प्लेट, ती मोफत दिली जाते आणि पुढच्या सिलेंडरसाठी काय केले जाते, सबसिडी दिली जाते. प्रत्येक सिलेंडर पाठीमागं जी 14.2 किलोग्रामचा जो सिलेंडर आहे त्याच्या पाठीमागं ₹300 सबसिडी दिली जाते. राइट. तर आता ह्याचे महत्त्वाचे लक्ष्य काय आहेत, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. जे उज्ज्वला 1.0 आहे, याच्या अंतर्गत मार्च 2020 पर्यंत एकूण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 5 कोटी महिलांना एल-पी-जी कनेक्शन देण्याचं लक्ष्य होतं आणि हे महिलांच्या नावे कनेक्शन देणं महत्त्वाचं येतं. राइट. तर 5 कोटी म्हणजे उज्ज्वला 1.0 म्हणजे उज्ज्वला जी पहिली योजना होती त्याच्या अंतर्गत 5 कोटी कनेक्शन देणं आणि उज्ज्वला 2.0 जे आहे त्याच्या अंतर्गत अतिरिक्त 1 कोटी एल-पी-जी कनेक्शन लाभार्थ्यांना दिले जाणार होते आणि हे 2022 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, उद्दिष्ट कंप्लीट केलेलं आहे. सो त्याच्यामुळं अतिरिक्त आता काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने, उज्ज्वला 2.0 अंतर्गत 2023-24 ते 2025-26 राइट, या आर्थिक वर्षामध्ये अतिरिक्त 75 लाख कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सो हे पण लक्षात ठेवा. राइट. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्लस सरकारने 50 जिल्ह्यातील 21 लाख घरांना पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्याचं लक्ष्य निश्चित केलेलं आहे. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तसंच आता पुढे जाऊ आपण. आता नॅशनल एल-ई-डी प्रोग्राम बघू. याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. राइट. म्हणजे एक्सपेक्टेड आहे त्याच्यामुळे आपण ही योजना बघतोय. 5 जानेवारी 2015 ला राइट नॅशनल एल-ई-डी प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, तर संपूर्ण भारतात स्मार्ट आणि ऊर्जा कार्यक्षम एल-ई-डी रस्ते दिवे बसून ऊर्जेचा वापर आणि त्याचा खर्च कमी करणे. सो याच्या अंतर्गत त्यांनी 2 प्रोग्राम सुरू करण्यात आलेत. एक म्हणजे स्ट्रीट लाइटनिंग नॅशनल प्रोग्राम SLNP आणि दुसरा म्हणजे EESL नाही, एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे हे काय केलं जातं, अंमलबजावणी केली जाते. परंतु ह्या द नॅशनल एल-ई-डी प्रोग्रामला त्यांनी SLNP हे नाव देण्यात आलेलं आहे, स्ट्रीट लाइटनिंग नॅशनल प्रोग्राम. सो याचा संलग्न कार्यक्रम यांनी आणखी एक सुरू केलेला आहे. तो म्हणजे काय, तर कार्यक्रम घरगुती ग्राहकांसाठीच्या उजाला जो उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल एल-ई-डी फॉर ऑल योजनेसह सुरू करण्यात आलेला आहे आणि हे एक व्यापक एल-ई-डी म्हणजे कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. सो हे फक्त लक्षात ठेवा की कधी सुरू करण्यात आला होता आणि त्याच्या अंतर्गत स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम हा एक येतो आणि उजाला एक स्कीम त्याच्या अंतर्गत येते. कारण उजाला अंतर्गत काय करायचं आहे, तर जे घरगुती जे सीएफएल बल्ब आहेत ते सीएफएल बल्ब आपल्याला एलईडी बल्बनी काय करायचे, रिप्लेस करायचे. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, जे एलईडी बल्ब आहे ते एलईडी बल्ब सबसिडीयुक्त एलईडी बल्ब काय करते, म्हणजे जे घरं आहेत किंवा जे घरगुती वापर आहे त्या घरगुती वापरासाठी देत आहे. बस एवढंच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला पुढे जाऊ. आता आपल्याला एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम जो 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला, हा नेमका काय आहे तो आपण डिस्कस करूया. कारण एमपीएससीला अगोदर पण याच्यावरती क्वेश्चन विचारलेत आणि परत पण याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर 11 ऑक्टोबर 2014
11 ऑक्टोबर 2014ला एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर सुरू करण्यात आलेला आहे आणि ही पूर्णपणे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे काय असते? याच्याद्वारे म्हणजे या योजनेचा जो खर्च असतो तो खर्च हा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघं मिळून करत असतात. कॉस्ट शेअरिंग म्हणजे त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो वाटा आहे तो 60% आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचा वाटा 40% आहे. तर जे पूर्णपणे युनियन टेरिटरी आहे, जिथं कुठल्याही प्रकारची विधानसभा नाहीये, तर तिथला 100% खर्च कोण करतं? गव्हर्नमेंट करतं. सेंट्रल गव्हर्नमेंट करतं, केंद्र सरकार करतं. प्लस ज्या युनियन टेरिटरीमध्ये ज्या युनियन टेरिटरीमध्ये विधानसभा आहे, जसं की जम्मू काश्मीर आहे असेल किंवा लक्षद्वीप असेल किंवा दिल्ली असेल, तर तिथला खर्च सुद्धा 60-40 असा विभागला जातो आणि जे हिमालयन स्टेट आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहेत, तिथला 90-10 म्हणजे 90% खर्च केंद्र सरकार करतं आणि 10% तिथलं राज्य सरकार करतं. हे लक्षात ठेवा. तर याचं उद्दिष्ट काय? फळे, भाजीपाला, कंद आणि कंदमुळे, मशरूम, मसाले, फुले, सुगंधी वनस्पती असतील, नारळ, काजू, कोको आणि बांबू यांचा समावेश असलेल्या बागायती क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2014ला एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर या एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रमाअंतर्गत एकूण 6 गोष्टी येतात किंवा याच्या अंतर्गत 6 अभियानं आणि किंवा मंडळ अभियान, संस्था आणि मंडळ येतात. तर ती कोणकोणती आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, की एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रमाअंतर्गत नेमका कशा-कशाचा समावेश होतो. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे राष्ट्रीय फळबाग अभियान, जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बागायती विकासावरती लक्ष केंद्रित करतं. दुसरं म्हणजे ईशान्य आणि हिमालयन राज्यांसाठी वेगळं बागायती राष्ट्रीय फळबाग अभियान सुरू करण्यात आलेले याच कार्यक्रमाअंतर्गत. राईट. नंतर तिसरं म्हणजे राष्ट्रीय बांबू अभियान. बांबू लागवड आणि त्याच्या मूल्य साखळीच्या प्रोत्साहनासाठी हे समर्पित आहे. राईट. तिसरं. नंतर चौथं आहे नारळ विकास मंडळ, राष्ट्रीय नारळ विकास मंडळ मंडळ नारळ क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करतं. नंतर पाचवं आहे केंद्रीय फळबाग संस्था. राईट. ही जी संस्था आहे ती 2006-7 मध्ये राईट मेडिझिफेमा आणि म्हणजे मेडिझिफेमा नागालँडमध्ये ही स्थापन करण्यात आलेली आहे. तरी ईशान्य प्रदेशातील शेतकरी आणि क्षेत्रीय कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण आणि क्षमता विकासाद्वारे त्यांना तांत्रिक सहकार्य प्रदान करण्यासाठी केंद्रीय फळबाग संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. आणि 6वं म्हणजे केंद्रीय फळबाग बोर्ड. हेच या एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रमाअंतर्गत येणारे हे जे 6 महत्त्वाचे घटक आहेत. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर चला आता एक पुढची योजना बघू, ती म्हणजे निर्मल भारत अभियान. हे थोडक्यात बघायचंय कारण याला नंतर 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियानानं रिस्ट्रक्चर केलेलं आहे. फक्त लक्षात ठेवा की एप्रिल 2012ला निर्मल भारत अभियान सुरू करण्यात आलं होतं आणि हे टोटल सॅनिटेशन कॅम्पेन होतं एक. राईट. म्हणजे ग्रामीण भागात स्वच्छताविषयक परिस्थिती सुधारणे आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना अधिक चांगल्या शौचालयाची निर्मिती करून देणे आणि 2022 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीला निर्मल भारताचं स्टेटस निर्माण करून देणे. परंतु ही जी योजना आहे ती 2 ऑक्टोबर 2014 मध्ये जी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, त्या स्वच्छ भारत अभियानानं रिस्ट्रक्चर केलेली आहे. कुठली? निर्मल भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान जे आहे ते 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत राईट 19 पर्यंत स्वच्छ भारत या दृष्टिकोनाची पूर्तता करण्यासाठी आणि याचं महत्वाचं उद्दिष्ट काय होतं तर 2019 मध्ये जी महात्मा गांधींची 150वी जयंती होती, त्या 150व्या जयंतीनिमित्त भारताकडून महात्मा गांधींना सर्वोत्तम आदरांजली देण्यासाठी तर 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला हगणदारी मुक्त देश बनवणं हे महत्वाचं उद्दिष्ट ह्या स्वच्छ भारत अभियानाचं ठेवण्यात आलं होतं. आणि याच्यासाठी गांधींच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं ग्रामीण भागात 9 कोटी शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. राईट. तर ही जी स्वच्छ भारत अभियान आहे, जे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि स्वच्छ भारत अभियान शहरी असे 2 याच्यामध्ये राबवण्यात आले होते. ग्रामीण जे होतं ते पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या अंतर्गत आणि शहरी अभियान हे गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत राबवण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा. पुढची स्कीम आहे ती सांसद आदर्श ग्राम योजना. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, परंतु परत याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर 11 ऑक्टोबर 2014ला संसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे. महात्मा गांधींनी सुचवलेलं जे सुराज आहे, त्या म्हणजे सुराज्य असणाऱ्या स्वयंपूर्ण खेड्यांची निर्मिती करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2014ला जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त संसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे. याचं मूळ उद्दिष्ट काय होतं तर याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे जे सगळे खासदार आहेत
त्यांना काय करायचं होतं, प्रत्येक खासदाराने काही खेडी दत्तक घ्यायची होती आणि दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करायचा होता. राईट. सो तर याच्यामध्ये त्यांनी काय 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 टार्गेट ठेवले, तर 2016 पर्यंत प्रत्येक लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदाराने 2016 पर्यंत एक, कधी 2016 पर्यंत एक, नंतर 2019 पर्यंत दोन, म्हणजे 2019 पर्यंत एकूण 3 खेडी काय करायची होती, त्यांना दत्तक घेऊन त्या खेड्यांचा पूर्णपणे विकास करायचा होता. 2016 पर्यंत एक आणि 2016 ते 2019 पर्यंत दोन, म्हणजे प्रत्येक खासदाराने 3 खेड्यांना आदर्श खेडी बनवल्यास देशातील 6 लाख खेड्यांपैकी 2,500 खेड्यांचा आदर्श विकास होणार होता. हे 2,500 लक्षात ठेवा बरं का, 2,500 पेक्षा जास्त नाही. तर एकूण 2,500 खेड्यांचा 2019 पर्यंत सर्वांगीण विकास, मग त्यांच्यामध्ये सगळ्या पायाभूत सोयी-सुविधा आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. राईट. नंतर पुन्हा याचं काय केलेलं आहे, 2019 नंतर याच्यामध्ये आणखी टार्गेट त्यांना देण्यात आले. काय तर 2019 नंतर प्रत्येक वर्षात एक खेडं दत्तक घेऊन 2024 पर्यंत आणखी 5, म्हणजे 5 प्लस आधीचे 3, एकूण किती, 8 खेडे. राईट. एकूण 8 खेडे झाले, म्हणजे 2016 ते 2024 पर्यंत एका खासदाराने एकूण 8 गावं आदर्श करायची होती. सो याला सांजी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात येते. आता महत्वाचं काय, याचा क्रायटेरिया काय आहे, म्हणजे लोकसभेचे जे सदस्य आहेत आणि राज्यसभेचे सदस्य यांना जर एखादं खेडं दत्तक घ्यायचं असेल तर त्यासाठी क्रायटेरिया काय, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. खेडे निवडताना 3,000 ते 5,000 लोकसंख्या असलेलं आणि डोंगराळ भागातलं खेडं निवडायचं असेल तर 1,000 ते 3,000 लोकसंख्या असणारं खेडं त्यांना निवडावं लागत होतं किंवा निवडावं लागतं. आता सगळ्यात महत्वाचं काय, तर जे खासदार आहेत त्या खासदारांना त्यांचं स्वतःचं गाव किंवा त्यांच्या सासरवाडीचं गाव निवडता येत नाही. राईट. आणि त्यांना जो मिळणारा निधी आहे किती, 5, त्यांना निधी साधारणतः 5 कोटींचा निधी मिळतो. ते 5 कोटींचा निधी त्या ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी त्या खेड्याचा वापरू शकतात. प्लस जे CSR आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्या क्षेत्रातल्या ज्या कंपन्या असतात त्यांना काय करावं लागतं, आपल्या एकूण निव्वळ नफ्याच्या 2% CSR काय करावं लागतो, खर्च करावा लागतो. राईट. सो त्याचा यूज करून सुद्धा काय करू शकतात, त्या खेड्याचा सर्वांगीण विकास करू शकतात. तर त्याचा क्रायटेरिया आणि किती खेडी कधीपर्यंत विकसित करायची होती किंवा त्यांचा पायाभूत सोयीसुद्धा विकास त्याचा कसा करायचा होता, एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. राईट. यात वैयक्तिक विकास, मानव विकास, सामाजिक विकास आणि आर्थिक विकास, म्हणजे त्या खेड्याचा होलिस्टिक डेव्हलपमेंट आपल्याला करायचं होतं. सो एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढची योजना बघू, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. आता ह्या योजना का महत्वाच्या आहेत, ग्रामीण आवास योजना आणि शहरी आवास योजना, याच्यामध्ये शहरी आवास योजना महत्वाची आहे कारण नुकतंच आता 1 सप्टेंबर 2024 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना जी शहरी आहे त्याचा पुढचा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आणि या पुढच्या टप्प्याचं जे उद्दिष्ट आहे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. सो त्याच्यामुळे आपण काय करू, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी ह्या दोन्ही आपण काय करू बघूया. तर त्यातली पहिली बघू ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. ही कधी सुरू करण्यात आलेली आहे, तर 1 एप्रिल 2016 ला सुरू करण्यात आली होती आणि ती 1985-86 ला राजीव गांधी सरकारने जी इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली होती, या इंदिरा आवास योजनेऐवजी मोदी गव्हर्नमेंटनी 1 एप्रिल 2016 ला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी वेगळी सुरू करण्यात आलेली आहे. तर याचं एम काय होतं, 2022 पर्यंत सर्वांसाठी घरं देणे. राईट. हाऊसिंग फॉर ऑल बाय 2022. भारतातील ग्रामीण गरिबांना म्हणजे जे BPL लोक आहेत त्या BPL लोकांना घरे उपलब्ध करून देणे. तर 31 मार्च 2019 पर्यंत 1 कोटी नवीन घरे पूर्ण करण्याचं लक्ष्य यांनी ठेवण्यात आलं होतं ह्या ग्रामीण म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत. याचे लाभार्थी कोण कोण आहेत, मग याचे लाभार्थी अनुसूचित जाती जमाती मधील सगळे व्यक्ती. राईट. नंतर वेठ बिगार मजूर, जे वेठ बिगारीतून बाहेर पडलेले आहेत. नंतर BPL फॅमिली, नंतर युद्धामध्ये मृत्यू पावलेल्या संरक्षण दलातील सैनिकांच्या विधवा किंवा त्यांचे निकटचे नातेवाईक, माजी सैनिक आणि अर्धसैनिक दलातील निवृत्त सदस्य आणि दिव्यांग व्यक्ती, तसंच अल्पसंख्याक या योजनेचे काय आहेत, तर लाभार्थी आहेत. तर यांना वित्तीय सहाय्य किती मिळतं, तर जे प्लेन एरिया आहे त्या प्लेन एरियासाठी घर बांधण्यासाठी 1,20,000चं वित्तीय सहाय्य मिळतं आणि हिली एरिया तिथं 1,30,000चं वित्तीय सहाय्य मिळतं. एवढंच नाही तर जी आत्ता जे आपण कुठली योजना आत्ता आपण स्वच्छ भारत अभियान बघितलं, तर त्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये टॉयलेट बांधण्यासाठी 12,000 एक्स्ट्राचे दिले जातात. हे पण लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये कॉस्ट शेअरिंग कसं होणार आहे, तर जो प्लेन एरिया आहे
राईट. जे राज्य आहेत तिथं 60-40 म्हणजे 60% केंद्र खर्च करणार आणि 40% राज्य. तर जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट आणि हिमालयन स्टेट आहेत तिथं 90-10 आणि ज्या युनियन टेरिटरी आहेत जिथं जिथं कुठल्याही प्रकारची विधानसभा नाहीये तिथं 100% खर्च केंद्र सरकार करणार आणि ज्या युनियन टेरिटरीमध्ये विधानसभा आहे तिथं सुद्धा 60-40 असाच खर्च होणार. राईट. सो म्हणजे 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार. ही होती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तर आता प्रधानमंत्री आवास योजना शहरी बघूया आपण. तर बघा 25 जून 2015 ह्या दोन्ही डेट लक्षात ठेवा बरं का. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 1 एप्रिल 2016 ला सुरू केलेली आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी 25 जून 2015 ला सुरू करण्यात आलेली आहे. याचं एम काय होतं 2022 सालापर्यंत सर्वांना म्हणजे शहरी भागातील जे गरीब शहरी भागातील कुटुंब आहेत त्यांना घरं उपलब्ध करून देणे. 31 मार्च 2022 पर्यंत 20 दशलक्ष म्हणजे 2 कोटी परवडणारी घरं बांधून देणे लक्ष ठेवलं होते, बांधण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. मग कोणकोणते लाभार्थी असणार आहेत? शहरी गरिबांमध्ये शहरी गरीब झोपडपट्टीवासीय, नंतर शहरी गृहनिर्माणाच्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी पात्र शहरी गरिबांना पक्के घर उपलब्ध करून द्यायचं होतं. आता याचाच पुढचा टप्पा याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 हा जो पुढचा टप्पा आहे तो पुढचा टप्पा 1 सप्टेंबर 2024 ला सुरू करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी अतिरिक्त 1 कोटी घरं बांधण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. पण त्याचा टार्गेट इयर कुठला आहे तर 2024 ते 2029 पर्यंत. कधी 2024 ते 2029 पर्यंत 1 कोटी घरं बांधणे. 2022 पर्यंतची 2 कोटी वेगळी आणि 2024 ते 2029 पर्यंतची आता 1 कोटी घरं बांधायची. तर आता कोणाला ह्याचा लाभ द्यायचा तर शहरी बीपीएल लोक, नंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, राईट, नंतर लो इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुप यांना याचा लाभ द्यायचा. राईट. याच्यासाठी सेंट्रल असिस्टन्स किती मिळणार तर अप टू 2.5 लाखापर्यंत पर युनिट, पर घरापाठीमागं 2.5 लाखापर्यंत मिळणार असिस्टन्स. आणि दुसरं म्हणजे इंटरेस्ट सबसिडी स्कीम अंतर्गत, कारण शहरामध्ये घर जर हवा असेल तर त्याच्यासाठी लोन पण लागणार आहे. सो या लोनवरती इंटरेस्ट सबसिडी स्कीम अंतर्गत त्यांना अनुदान देण्यात येणार आहे. कशासाठी? इंटरेस्ट भरण्यासाठी. तर हे लक्षात ठेवा. तर याचे लाभार्थी कोण कोण आहेत मग आता प्रधानमंत्री आवास योजना 2.0 चे? विधवा, एकल महिला, एकटी राहणारी महिला, दिव्यांग व्यक्ती, ट्रान्सजेंडर सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. नंतर झोपडपट्टीतील रहिवासी यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे आणि ह्या मोहिमेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी घराचा मालकी हक्क महिला सदस्यांच्या नावावर किंवा संयुक्त नाव म्हणजे संयुक्त नावावरती नवरा बायकोच्या नावावरती करून देण्यात येणार आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आता पुढे जाऊ. आता आपली दुसरी योजना बघू, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना. आता दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर ही राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना जी सुरू करण्यात आली होती त्या योजनेऐवजी 100% ग्रामीण विद्युतीकरण करणे आणि 24 तास वीज पुरवठा पुरवण्यासाठी 25/9/2014, राईट, 25 सप्टेंबर हे लक्षात ठेवू नका, 25 सप्टेंबर 2014 ला दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर याचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे तर ग्रामीण भागात वीज वितरण प्रणाली मजबूत करणे, फिडर सेपरेशन म्हणजे कृषीसाठी आणि घरगुती वापरासाठी वेगवेगळा जसं आता केलेलं आहे, राईट. घरगुती वापरासाठी सिंगल फेज आणि कृषीसाठी 3 फेज. तसंच न वीज जोडलेल्या खेड्यांचं विद्युतीकरण करणं, गरीब कुटुंबांना मोफत वीज जोडणी देणं आणि हे सर्व प्रामुख्याने केंद्र सरकारच्या निधीतून करण्यात येतं. राईट. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बस एवढं लक्षात ठेवा. आणि जसं मगाशी उज्ज्वला योजना बघितली, राईट, तशीच एक जानेवारी 2015 मध्ये पहल योजना सुरू करण्यात आली होती. पहल स्कीम काय होती तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी. जे एलपीजी कनेक्शन म्हणजे एलपीजी दिलं जातं, जे सबसिडी दिली जाते ती सबसिडी पहल योजनेअंतर्गत डायरेक्टली लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते. पहल म्हणजे प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ योजना जी जानेवारी 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. तर आता पुढची आपण योजना घेऊ ती म्हणजे अमृत. याच्यावरती ऑलरेडी एक क्वेश्चन विचारलेला आहे, परंतु आता अमृतचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. मग त्याच्यावरती कदाचित क्वेश्चन येऊ शकतो. सो त्याच्यामुळे आपल्याला ही अमृत योजना बघणं गरजेचं आहे. तर पहिला टप्पा जो आहे अमृत योजनाचा तो पहिला टप्पा 25 जून 2015 ला सुरू करण्यात आला होता. ही कशासाठी योजना होती अमृत? अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. ही गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आली होती आणि ही एकूण 500 सिलेक्टेड सिटीमध्ये सुरू करण्यात आलेली हे लक्षात ठेवा. राईट. शहरी मूलभूत सुविधा आणि सोबतच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कुठं
तर 500 सिलेक्टेड सिटीजमध्ये, सगळ्या सिटीमध्ये नाही, तर 500 सिलेक्टेड सिटीमध्ये पाणी पुरवठा, मलनिस्सारण, सेप्टेज व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा निचरा, हरित क्षेत्र आणि उद्यानं, तसेच गैरमोटारीकृत शहरी वाहतूक या क्षेत्रांमध्ये काय करणे, विकास करणे. या मिशनद्वारे शहरी सुधारणा आणि क्षमता विकास करून एक संच म्हणजे शहर सुधारणा आणि क्षमता विकास करणे किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग करणे हे पण त्याचं उद्दिष्ट होतं. तर आता नुकतंच त्यांनी काय केलेलं आहे, अमृत 2.0 हा एक दुसरा टप्पा आहे त्याचा सुरू करण्यात आलेला आहे. कधी सुरू करण्यात आलेला आहे, तर 1 ऑक्टोबर 2021ला या अमृत योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. तर ह्या दुसऱ्या टप्प्याचं उद्दिष्ट काय आहे? दुसऱ्या टप्प्याचं उद्दिष्ट असं आहे, की 5 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजे 2021-22 ते 2025-26 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी ही अमृत 2.0 हा त्याचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. आणि याचा उद्देश काय, तर देशातील सर्व वैधानिक शहरातील, त्याच्यामध्ये सर्व वैधानिक शहरे येतात बरं का. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 500 शहरं होती. दुसऱ्या टप्प्यात सर्व वैधानिक शहरांमधील सर्व घरापर्यंत कार्यक्षम नळांद्वारे सार्वत्रिक पाणी पुरवठा सुनिश्चित करणे, तसेच अमृत योजनेचा जो पहिला टप्पा होता त्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट जे 500 शहरं होती त्या 500 शहरांमध्ये मलनिस्सारण आणि सेप्टेज व्यवस्थापनाचं कव्हरेज प्रदान करणे, हे काय तर ह्या अमृत योजनेचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आता पुढे जाऊ. आता आपल्याला बघायचे दीनदयाळ अंत्योदय, राईट, दीनदयाळ अंत्योदय नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. बघा याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो, राईट. तर जे NRLM आहे त्यालाच आपण दीनदयाळ अंत्योदय योजना सुद्धा आपण म्हणतो, कारण 2016 मध्ये याला दीनदयाळ अंत्योदय योजना नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर आता दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन आणि नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन असे 2 शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी हे जीवन उन्नती अभियान सुरू करण्यात आलेले आहेत. तर त्यातलं पहिलं बघू ते म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान काय आहे, तर हे जून 2011 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. ह्याची कुठल्या योजनेची पुनर्रचना केली, तर 1999 मध्ये जी सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना होती, या ग्राम स्वरोजगार योजनेची पुनर्रचना करून जून 2011 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान सुरू करण्यात आलेले आहे. याचं उद्दिष्ट काय आहे, तर ग्रामीण गरीब कुटुंबांचे दारिद्र्य आणि असुरक्षितता कमी करणे, त्यांना उत्पन्नदायी स्वरोजगार आणि कुशल वेतनाधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचं आर्थिक सशक्तीकरण करणं, ह्या 3 महत्वाच्या उद्दिष्टांना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि याचा टार्गेट ग्रुप कोण आहे, तर ग्रामीण पुअर, आणि ते पण कुठल्या, तर महिला यांचा टार्गेट ग्रुप आहे. तर यांना आता वैशिष्ट्य काय काय त्याची, तर राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत बँकेद्वारे काय केलं जातं, या महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी, राईट, त्यांना स्वरोजगार देण्यासाठी त्यांना बँकेद्वारे वित्त पुरवठा केला जातो. 10 कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत टप्प्याटप्प्यानं पोहोचण्याचं उद्दिष्ट या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचं आहे, राईट. आता याच्यामध्ये 4 उपघटकांचा समावेश होतो. एक म्हणजे काय, सामाजिक संघटन करणे, आर्थिक समावेशन म्हणजे त्यांना वित्त पुरवठा देऊन त्यांचं आर्थिक समावेशन करून घेणे, शाश्वत उपजीविकेच्या साधनं निर्माण करणे आणि सामाजिक समावेशन थ्रू सेल्फ हेल्प ग्रुप, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही जातीभेद न करता प्रत्येकाचं सामाजिक समावेशन करून घेणं आणि त्या पद्धतीनं सेल्फ हेल्प ग्रुप तयार करून त्यांना स्वयंरोजगार आणि कुशल वेतनाधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. तर या राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत 2 उपयोजनांचा समावेश होतो. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्या 2 उपयोजनांची नावं फक्त लक्षात ठेवा. एक म्हणजे स्टार्टअप विलेज उद्योजकता कार्यक्रम SVEP आणि दुसरं म्हणजे AGEY. तर अजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना, या 2 उपयोजना त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर त्या तुम्ही सर्च करा. आता दुसरी योजना आहे ती म्हणजे आता अर्बनसाठी राष्ट्रीय शहरी जीवन उन्नती अभियान किंवा दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. तर याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, जी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना जी होती 1999 मध्येच ही सुरू करण्यात आली होती, ज्याला अजीविका म्हणत होतो. तर याला रिप्लेस करून किंवा याची पुनर्रचना करून 24 सप्टेंबर 2013 ला राष्ट्रीय शहरी जीवन उन्नती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. ह्याचं महत्वाचं उद्दिष्ट काय, तर शहरी गरीब कुटुंबांचं दारिद्र्य, असुरक्षितता कमी करणे, त्यांना स्वयंरोजगार,
कौशल्य आधारित वेतन रोजगार उपलब्ध करून देणे, तसंच जे बेघर व्यक्ती आहेत त्या बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करून देणे आणि रस्त्यावरच्या विक्रेत्यांची गरजांची पूर्तता करणे. मग याच्यासाठी काय करायचं? तर शहरी गरीब व्यक्तींच्या त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण द्यायचं आणि प्रशिक्षणासाठी प्रति व्यक्ती ₹15,000, तर ईशान्य भारतातील राज्यांसाठी आणि जम्मू काश्मीरसाठी प्रति व्यक्ती ₹18,000 पर्यंतची त्यांना प्रशिक्षणासाठी मदत करायची. प्लस यांनी जर सूक्ष्म उद्योग सुरू केले, तर सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 5 ते 7% त्यांना व्याज अनुदान द्यायचं. कुणाला? या म्हणजे स्वयंरोजगार ज्यांनी जे सूक्ष्म उद्योग सुरू केले त्यांच्यासाठी. नंतर बाजारपेठेतील कौशल्य प्रशिक्षणासाठी सिटी लाईव्हलीहूड सेंटरची निर्मिती करणे आणि आर्थिक सक्षमीकरण आणि समुदाय जागृतीसाठी स्वसहाय्यता गट, शहरी स्वसहाय्यता गट स्थापण्यात प्रोत्साहन देणे, याच्यासाठी हे नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन सुरू करण्यात आलेलं होतं. सो हे लक्षात ठेवण्याचा तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे. राईट. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. तर आपण काय करू, असेच काय करू, एक 25-30 मिनिटांचेच पूर्णपणे लेक्चर घेऊ, जेणेकरून तुम्हाला पण जास्त बोर होणार नाहीये. आणि सगळ्यांनी हे लेक्चर लाईक करायचंय. सगळ्यांनी ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं असेल चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हे लेक्चर शेअर करायचं आहे. ओके. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी या नंबरवरती मला मेसेज करा. तिथं तुम्हाला ह्याच्या नोट्स पण देतो आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड पण करतो. राईट. तर आपण पुढच्या भागामध्ये काय करू, राहिलेल्या योजना आपण पूर्णपणे कव्हर करू आणि म्हणजे सगळ्याच योजना, जुन्या आणि नवीन दोन्ही योजना आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. सो थँक यू सो मच. हॅव ग्रेट डे. तर हा फक्त पहिला भाग होता. दुसऱ्या भागामध्ये पुढच्या योजना आपल्याला बघायच्या आहेत. सो आय होप की तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलं असेल, तर नक्की शेअर करा आणि हा रिव्हिजन म्हणजे याची रिव्हिजन करण्यावरती जास्तीत जास्त भर द्या. कारण रिव्हिजन शिवाय तुम्हाला ह्या योजना लक्षात राहणार नाहीत. सो थँक यू सो मच. हॅव ग्रेट डे.